पण इथे ऊन पडलंय सगळीकडे, आम्ही पावसात भिजायला आलो. लोक कसं एन्जॉय करताय, लोक पण दिसत नाही आम्हाला इथे की लोक चालले कुठे. क्या ते गेलं तिकडे देवघरात, पकड तिला. हॅलो नमस्कार सगळ्यांना, आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. स्वागत आहे असं बोलले, स्वागत आहे. सो आज पण आमचा असा अचानक प्लॅन बनला बाहेर फिरायला जाण्याचा. असं बसल्या बसल्या अचानक विचार आला की कुठे जायचं आज फिरायला, आणि आम्ही ठरवलं की इथे साताऱ्यामध्ये कराडजवळ पाटण तालुक्यात मे बी उलटा धबधबा तिथे चाललो आहोत. सो तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट निघूया, आणि आम्ही पण जास्त वेळ न करता आम्ही पण निघतो. आता पावसाचं प्रमाण किती आहे माहीत नाही, त्यामुळे किती प्रमाणात आता धबधबा पडतोय. जोरात पण न जरा. पावसाचं तिकडचा अंदाज नाही आहे किती प्रमाणात पाऊस पडतोय वगैरे, त्यामुळे असं वाटतंय की चालू असेल. म्हणजे हो हो, जिथे असेल जिथे डोंगर वगैरे असतात तिकडे पाऊस नेहमी जास्त असतो. नेहा चव्हाणगे यांच्या वर्तमान वातावरण खात्यानुसार. सो चला आपण जाऊया. चिकूला ठेवून चिकू इथेच राहणार, चिकू इथेच थांबणार. चिकी तिला कळालंय की त्याला सॉरी बोक्या येतो आता, त्याला कळालंय की आम्ही चाललोय म्हणून ती म्याव 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 लगेच झोपेतून उठली. हे ना चिका, हो तिला ठेवून चाललं, तिला घेऊन जाऊ शकत नाही मी म्हणून. पावसात ओलं होईल धपाक. चला घाबरली मी. चिकू बाय बाय. अली माझी चिकडी, ही चिकू, माझी सोनू. चलो गाइस. किती टाइमपास करते मी. ओके चलो लेट्स गो. किती टाइमपास करते मी, सगळ्यांना किती वेळ घेते, डायरेक्ट पोहोचत नाही. सो लेट्स गो गाईज. सो आता गाडी मी चालवणार आहे. सो कॅमेरा ऑपरेटिंग मी अक्षयकडे देते. अक्षय आता मी गाडी चालवणार आहे, कसं वाटतं तुला? छान वाटतं, आणि तशी तू गाडी चालवतेस छान चालव. नाही भीती नाही वाटत का? मी ते आहे ना, म्हणून तर मी म्हणालो की मी शूट नाही करणार, मी मोबाईल ठेवून देणार आणि मग फक्त लक्ष तुझ्यावर ठेवणार आणि गाडीवर. यू मेन मला गाडी चालवता येत नाही. चल चल चल, जमतंय चल, वेळ वेळ. ओके ओके, नवऱ्याचं ऐकत जा बायकांनो. नाही ऐकायला जाणार नाही. तसं मी ऐकते, तसं नवऱ्याचं ऐकत जा बायकांनो. अरे यार गाईस तुम्हाला पण दाखवते मी. आम्ही एवढं लांबून इथे आलोय, चेहरा कट नको करू. पण इथे ऊन पडलंय सगळीकडे, आम्ही पावसात भिजायला आलो. सी सगळीकडे ऊन आहे, वातावरण पावसाचं आहे पण ऊन आहे, मजाच नाही आहे ना. ठीक आहे जाऊन तर बघू. तिकडे पण ऊनच दिसतंय. इकडे जायचंय आम्हाला, आणि इथे ऊन आहे, ऊन. सो मित्रांनो, जरी इकडे आता मगाशी ऊन होतं, पाऊस जरा कमी आहे, पण आम्हाला इतकं छान दृश्य दिसतं. असं वाटतंय मला आसाम वगैरेला आले, जिथे ते चहाचं शेती केली जाते त्या काइंड ऑफ फीलिंग. सो मी तुम्हाला पण दाखवते, तर तुम्ही पण मजा घ्या त्या व्ह्यूची. सी द व्ह्यू. म्हणजे बाप रे बाप, हे आपल्या महाराष्ट्रात आहे मित्रांनो. या फिरायला घराच्या बाहेर निघा. वाव, इकडे जर आल्यावर थंड वाटतंय, वरती आल्यावर एवढं सुंदर. एवढं थंड थंड वाटतं इथे आल्यावर, माय गॉड. आणि सगळं मित्रांनो, आय डोंट नो माझा आवाज येतोय की नाही, पण अशा पद्धतीने आम्ही इथे पोहोचलेलो आहोत मित्रांनो. आणि आम्हाला वाराचे मागे ढकलते. मी तर उडून जाईल, मी उडून जाईल, पण मी अक्षरचा हात पकडून थांबला आहे मित्रांनो. आणि पाऊस नसल्यामुळे माझा मूड गेलेला आहे, पाऊस नसल्यामुळे. पण एवढी हवा इथे, मी उडून जाईल डायरेक्ट अक्षरशः. म्हणजे कपडे चिपकले, एवढे उडून जाईन मी, एवढ्या वेगाने उडून जाईन मी. अरे एवढा लांब आवाज जात नाही. मित्रांनो जो
ऑफ झालेला आहे. पाऊस कमी, अजून तितका जोराचा पाऊस हा पाहिजे. पण तरीही आम्ही एन्जॉय जरा कर पाणी थोडं पाणी उडतंय. हो थोडं थोडं उडतंय तिकडे इथे, पण आम्ही एन्जॉय करायला काही कमी नाही करणार कारण वातावरणच इतकं सुंदर आहे ना. चलो थंडी भी वही. सह्याद्री बघायचं का? सह्याद्री चला हा. दाखवतो. चलो सह्याद्री देखते. किती हुशार आहे, पण तो आडवाच दिसतोय. तो कसं म्हणते बघ. नाही का? इथे असं आहे रियालिटी. नवरा मला नुसता ओरडतोय की तू शूट नको करू, अरे एन्जॉय कर. माझं म्हणणं आहे त्याच आहे की तुम्ही आलाय कशासाठी? अरे व्हिडिओ हो एन्जॉय केलं ना. हे दिसतं का किती पाऊस, केवढा पाऊस आला इथे आणि थंडी खूप आहे. भिजलो आम्ही त्या छोट्याशा धबधब्याखाली. आता तो वाढला होता, मी तुम्हाला दाखवलं नाही, पण भिजलो आम्ही. डॅडा आपण भिजलो रे, असं नको करू. कारण की ते नाही म्हणते झालं एकदम हो कुठे केलं ना एन्जॉय. आता तिकडे जाऊन एन्जॉय करू आणि मग दाखवतो आम्ही तुम्हाला. आता काही सेकंदातच इथल्या सगळ्या पवनचक्क्या गायब झालेल्या आहेत. ते थंडी वाजते मला की मला बोलता पण येईना. सीधं आता पुढचे लोकच दिसायला शकतात. खूप छान वाटतंय मला इथे. मला व्हिडिओ सुद्धा काढायची इच्छा होईना, एवढं भारी वाटतंय. मजा. जे लोक कसं एन्जॉय करतोय एक झलक दाखवते मी तुम्हाला. भारी वाटलं आम्हाला ते बघून, म्हणून तुम्हाला पण दाखवतो. मित्रांनो एवढी थंडी आहे इथे, पुढे आम्ही रिटर्न यायला निघालो, पण आम्हाला रस्त्यात दिसत नाही आम्ही आलो कुठे होतो. म्हणजे धुकं इतकं आहे की लोक पण दिसत नाही आम्हाला इथे की लोक चालले कुठे. रस्त्यात विसरलो आम्ही. सी काय हे इथे येताना दिसताय, जाताना दिसताय. हा भाई साहब काय दिसेनाच. हो माय गॉड. पण खूप सुंदर आहे, खूप छान आहे, पण तुम्ही जरा इंडिकेटर लावून या इकडे. काय दिसतच नाही रस्ता कुठे. अरे रस्ता झाला अचानक खूप धुकं झालंय. मगाशी ऊन पडलेलं होतं आणि काही अर्धा एक 15 तासात 15 मिनिटात तिथे ऊन पण पडलं आणि पाऊस पण आला आणि पवनचक्क्यांचा आवाज पण आता इथला इथं घुमायला लागला. हो माय गॉड. खरंच आहे का रस्ता इकडे? अरे तू चालला घेऊन मला कुठे रस्ता? जेन्युइनली आम्हाला रस्ता दिसेल, मी दाखवते तुम्हाला. लावलाय. आता हे सगळीकडून पाणी येतं पण रस्ता जायचा कुठे? हा हे बघ इकडे, इकडे जर पाणी म्हणजे आपण इकडनं आलेलो. म्हणजे इथे मित्रांनो जाताना आम्हाला हे असं पाटासारखं छोटं छोटं मिनी पाट असतं ना, तसं दिसलंय. इथे लोक एन्जॉय करायला येतात आणि हे खेकडे दिसतात. इथं पण जुगाड करायला लागला. खेकडे दिसताय का खायला? सी फूड लवरचं असं असतं जरा, है ना? नाही असं काही बघा मांजरी मांजरनी कशी टाकून राहते. चिकी नाही टाकला असा बघतो बघ, असं बघतो झाप टाकतो वाघासारखे. लेट्स गो. सगळं जाऊया आता, थंडी वाजते. तरी कमी भिजलो मी, त्यासाठीच हे रेनकोट दिला म्हटलं घाल. तिथे पाऊस प्लस
भजी आय डोंट नो मिळतं की नाही, पण आम्हाला इथे वडापाव मिळाला आणि चहा मिळाला. तर अक्षयचा फेवरेट आहे वडापाव आहे ना अक्षय. आपल्याला काय कांदा भजी भेटली नाही आहे, म्हणून आपण जाऊया खाली, म्हणजे डोंगराच्या खाली भजी खायला. पाटण म्हणून गाव आहे. पाटण म्हणून आहे तिथे गाव, तिथे जाऊया आणि तिथे जाऊन भजी खाऊया. सो आम्हाला काही भजी मिळाली नाही वरती, सो मग आमची इच्छाच गेली, म्हणजे मूड नाही आता भजी खायचं. तर आम्ही आता चाललोय चहा घ्यायला. सो चहा घेऊया आणि आपण डायरेक्ट जाऊया घरी आपल्या, कारण जाम थंडी वाजते आणि थंडीने हातपाय कापताय आणि प्लस गाडीवरची हवा त्याने अजून भर पडलाय, मलाही मारते असा वाला. सो आपण चहा घेऊन डायरेक्ट घरी जाऊया आता. गाईज आम्ही चहा पिऊन जातच होतो, तर आम्हाला एक पेट शॉप दिसलं, तिथे आम्ही चिकूसाठी थोडंसं कॅट फूड आणि एक बेल्ट पण घेतलाय तिच्यासाठी. सो जाऊया घरी आणि तिला आपण घालून बघूया की कसं दिसतंय. मित्रांनो आता आपण घरी आलेलो आहोत, आपला बेल्ट घेऊन आपण चिकूला लावूया तो बेल्ट, कसं दिसतोय बघूया. चिक्या चिकूला आवडलं नाही वाटतं बेल्ट. चिक्या ते गेलं तिकडं देवघरात, पकड तिला. हे काय मला कळलंच नाही, म्हणजे बेल्ट लावायचा आहे बेल्ट. गाणं धाव रे गाणं पाव रे. कसं रे तुझ्या प्रेमाचं किती रे. ऐक त्यावरच्या 2 लाईट लावा वाई. अक्षय लाईट लाव रे त्या 2, बाकीच्या सगळ्या लाव. हा नाच चिकू, इकडे ये जरा. चिकू घाल बेल्ट. असं नाही अक्षय, काय करू मी. धर 1 मिनिट फोन धर. चिकू थांब बाळा, आपल्याला बेल्ट लावायचा. चिकू